ज्युनियरचा लिटिल ब्रदर राघव आज रिधांसोबत खूप खेळत होता. लहानपणी तोही असंच बोच करत होता, खेळत होता, गाल ओढत होता, पण तो त्याला कळत नव्हतं की आपणही लहानपणी असंच होतो. तर त्यामुळे तो कोपऱ्यात जाऊन बसला आणि घाबरून छोट्या बेबीला, आणि त्याला लांबूनच ये ये म्हणत होता. इतके छान दोघं खेळत होते आणि तो त्याला खेळवत होता, कसं करायचं, कसं उठायचं. आणि राघव उठण्याचा प्रयत्न करत होता. जसं काय हे दोघं मग्न झालेत गप्पा मारण्यात, जसं या दोघांना एकमेकांची भाषा कळते तसं हे बोलतात. दोघं इतके छान खेळत होते की सगळे आम्ही त्या दोघांनाच बघत होतो. तो त्याला खेळवत होता आणि छोटू बेबी राघव खूप हसत होता. त्याला खूप मजा वाटत होती, नवीन ठिकाणी आपण आलो. आणि रिदान फक्त त्याला बघत होता लांबून, त्याला पप्पी घेत होता आणि त्याला रांगायचं कसं हे दाखवत होता बघा. दोघं मस्तपैकी खेळण्यात रमले होते. दोघं एकमेकांचे तितके खेळत होते की त्या आजूबाजूला आम्ही आहोत याचंच भान. म्हणजे तो बेबी 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 करत बेबीला दाबवण्याचा प्रयत्न करत होता आणि सारखं माझ्या मांडीवर बसवला मुमा म्हणून मला म्हणत होता. आणि आतून फायनली बेबीला बसवलं आणि रिदानला काही यायला जमत नव्हतं, तरीही तो त्याला पकडत होता. खूप दिवसांनी राघव आमच्या इकडे आला होता म्हणून ज्युनियर खूप खुश होता आणि बेबी सोबत खेळायला तर त्याला खूप मजा आली आहे.